रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण अस्सल चवीची मालवणी फिश करी कशी करायची ते बघणार आहोत। कोकणात वेगवेगळ्या माशापासून वेगवेगळ्या प्रकारे ही फिश करी केली जाते, पण आज मी मांदेलीची फिश करी करणार आहे। तुम्ही हे वाटण वापरून इतर कोणत्याही माशाची तुम्ही फिश करी करू शकता। घरी सहज उपलब्ध होईल असेच मसाले आपण ह्या फिश करीमध्ये वापरलेले आहेत। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। मालवणी फिश करी करण्यासाठी आपण आधी सुरुवातीला मसाला तयार करायचा आहे। तर त्यासाठी इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे, 7 ते 8 बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि धने घालायचे 2 चमचे। ते आपल्याला 1 तासापूर्वी भिजून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि आता हे मिक्सरमधून जे बारीक वाटलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर मिक्सरचं मोठं भांडं असेल, तुम्ही सगळा मसाला एकत्र वाटलात ना तरीही चालेल। तर ते इथे सगळा मसाला मी काढून घेतलेला आहे आणि त्याच भांड्यामध्ये आता आपल्याला खोबरंसुद्धा वाटून घ्यायचं आहे। असं बारीक करायचं आहे, जितकं शक्य होईल ना तितकं आपल्याला ह्या मसाल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यामुळे फिश करी ना चवीला अगदी खूप छान लागते। जितका मसाला तुमचा बारीक असेल ना तितकी फिश करी खूप छान होते। तर इथे मी आलं घेतलेलं आहे, 1 इंच आलं घ्यायचं आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर इथे मी ओला अर्धा नारळ मी किसून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे। वाटण्यासाठी आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे आपला मसाला ना खूप छान असा बारीक वाटला जातो। तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम छान बारीक वाटला गेलेला आहे। तर हे सुद्धा आपलं साहित्य सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्याकडे छोटं भांडं आहे मिक्सरचं, त्यामुळे आपल्याला हे 2दा वाटायला झालं। मोठ्या भांड्यामध्ये एकदम सगळं साहित्य वाटलं तरीही चालेल। तर आपलं इथे मालवणी फिश करीचं वाटण इथे तयार झालेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे। भांड्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत, त्यासुद्धा ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत। कढीपत्ता घातलेला आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वाटण घालून घेणार आहोत। सुरुवातीला वाटण तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे, त्यामुळे मस्त एकदम तेल सुटतं बघा, ह्या मसाल्याला छान असं तरी सुटते। त्यानंतरच आपल्याला हवं तितकं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे। फिश करी जास्त पातळ करू नये आणि जास्त घट्टसुद्धा करू नये, मीडियम साईजची जर तुम्ही केलीत ना फिश करी तर चवीला खूप छान लागते। मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आपण हा मसाला छान अशी ही करी आपली छान शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मसाला आपला कच्चा राहणार नाही। सुरुवातीलाच मसाला छान असा आपण परतून घेतलेला होता आणि त्यानंतर पाणी घालूनसुद्धा हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे आपण थोडं पाणी घालून शिजवून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथे 5 ते 6 कोकम घेतलेले आहे। तुमच्याकडे जर कोकम नसेल तुम्ही आगळ घातलेत ना, कोकम आगळ तरीही चालेल। कोकम घातल्यामुळे या फिश करीला खूप छान चव येते। तर आता आपल्याला सगळा मसाला शिजवून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला थोडंसं मीडियम करायचं आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आपण इतर कोणतेही कालवण करतो त्यापेक्षा हे कालवण अतिशय टेस्टी लागतं, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तर इथे छान अशी उकळ आलेली आहे आणि त्यानंतर आता इथे मी मांदेली घालणार आहे। तुम्हाला मांदेली घालायची नसतील तर इतर कोणतेही मासे तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, इतर कोणतेही फिश तुम्ही याच्यामध्ये घातली तरीही चालेल। तर मांदेली छान अशी मी साफ करून घेतलेली आहे, 2-3 वेळा छान धुवून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे। पण आपल्याला हा मालवणी रस्सा छान शिजवून घ्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला ही मांदेली याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। मच्छी घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे कालवण छान असं शिजवून घ्यायचं आहे। मच्छीचा फ्लेवर छान असं याच्यामध्ये आला पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथे 5 ते 6 मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली मालवणी फिश करी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला मालवणी पद्धतीने केलेली ही फिश करी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये। धन्यवाद।